पाणी आणि पाऊस. एक तर आपल्याला पाणी नाही आहे आणि पाऊस आलेला आहे, तर म्हटलं त्याच्या खाली हे लयच पाऊस आहे, होईल ना आंघोळीला वगैरे म्हटलं भरावं. वरचं पण काय विचारायचं सोय ना, लावलंय आता. खरंच खूप पाऊस आहे, वारं पण आहे पावसामध्ये, नुसतं पाऊसच नाही भरल. एवढ्या पावसाने काय आपल्या बोरला लगेच पाणी नाही वाढणार आहे. वरती पण जाऊ जरा. लय बाबा, अक्षरशः असं गरम होत होतं ना, सगळी गरमी एकदम अशी झालेली. बेलाचं झाड जरा वाकलं, वारच तेवढं सुटलं होतं, तर काय करायचं. विजा पण कडक आहे. बापरे, काहीच खरं नाहीये. काय करायचं आता ह्याला. आता पलीकडं होतं म्हणून इकडं घेतलं, इथं ठेवतं. काय हवेने एका जाग्यात पाणी पडतच नाहीये. ते पण बॅरेल रिकामच आहे, म्हटलं ठेवून भरून घ्यावं. जसं जसं पुढं घेईल तसं ते हेच होतंय. वरी काय काय झाले बघायचे अजून, वरचं काय काय चाललंय. लुसू थांब घराने, भरपूर वार आहे. घरात जावा, घरात जावा, घरात जावा, जावा घरात जावा लवकर. आणि ताई, रंजनाताई घरात जावा, जावा घरात. काय भिजायचं भिजू द्या, खूप वार आहे. लय हवा लागलं का तुला? कुठं लागलं बघू, लागलं का? पहिल्यांदा एवढा जोरात पडला पावसा. काहीच राहिलेलं नाहीये, खूपच मोठं वारं आलं, म्हणजे सगळं निघालायचं. आता काय झालं, हे सगळं बेड वगैरे सगळं काहीच राहिलं नाही. अजिबात बाहेर ते पाणी किती दिसला, लाईट लावायचं, बाकी काय काय लागलं पाणी. मध्ये कुठं कळत नाही ना, पुढं घेतलं का जरा, पुढं घ्या, जरा पुढं घ्या. सगळं भिजलं, बेड वगैरे सगळं भिजलं. निघालं नाही तर सगळं निघालं. हे सगळं हे परत बसवावं लागेल, कारण वारा एवढं होतं, तिथं वाऱ्यामुळं काही कळलंच नाही. आणि इकडं सगळे तुमच्या आजी लोक घाबरले, विजा कडक आहेत म्हणून, पण घाबरायचं नाही. मी इथंच आहे उभी, मी कुठंही जाणार नाही. चक्राबाई डरते का नाही? आई आहे. जुलीला पण भीती वाटते आहे, म्हाताऱ्या आजीला भीती वाटते आहे, सगळ्याला भीती वाटते आहे. कशाला भ्यायचं? आई आहे की तुमची, मग कशाला भ्यायचं? जुली लुसूला आणलं, जुलीला आणलं, सगळ्याला घरात आणलंय. हा, सगळं पाकच भिजलं, सगळं भिजलं.
काय ते निघालं मला काय जमलंच नाही. ते तेवढं वारच तुफान होतं की ते काय हातच लावू दिला वाऱ्यामुळं. काही जण असे उभारले तिकडं. इथं बल्ब नाहीये म्हणून दादाला सांगितलं बल्ब आण म्हणून. हा जावा बल्ब लावा. रोहन दादा इथला बल्ब खराब झालाय का टूप खराब झाले बरं मावशी? टूप खराब झाले ना. दाबा. हा उजेड झाला उजेड. आता जरा छान वाटतं. हा छान वाटतंय. अक्का दादा भिजला. सगळं भिजलंय दादा बी माय लेकरू पळत. जोरात हवा झाली. मला वाटतं नाही एवढं जोरात. मग लय जोरात पाऊस असतो माय. सगळं भिजलं पण काहीच राहिलं नाही. मला काय वाटलं ते वरची छत किती उडून जाईल काय वाटलं. नसते जात वरचं. एवढं गच बसवलंय त्याच्यामुळे तर हे सगळं एवढं गच केलंय माहितीये का. अजिबात नाही उडणार. आत्ता आमच्याकडं ताई आल्या होत्या म्हणजे अंजना मुरलीधर बापकर. तर त्यांची आमराई आहे आणि रांजणगावला. तर त्यांच्या आमराईमधले ते आंबे आहेत. केसर आहे, हापूस आहे त्याच्यामध्ये. आणि आज मुरलीधर दादांचा वाढदिवस होता पण ते आज या जगामध्ये नाही आहेत. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ताई आल्या होत्या आणि पाऊस भरपूर असा होता तरी गाडीत थांबल्या बाहेर. वरती आल्या भेटल्या. पेढे आणले होते छकुलीला आवडतात म्हणून तिकडे ठेवलेत. काही बिस्किटं आणले होते. त्यांनी म्हणजे सगळी वस्तुस्थिती म्हणजे परिस्थितीवरची बघितली. त्यांना खूप असं वाईट वाटत होतं. म्हटलं काही ना काहीतरी मी पण मदत करेल नक्की. म्हटलं काही हरकत नाही ताई तुम्ही एवढ्या पावसात आलात तेच खूप आहे आमच्यासाठी. तर आता जरा लवकरच जेवायला दिले मी आजी लोकांना आज. म्हटलं अजून आभाळासारखं वाटते आणि पावसाची शक्यता आहे. आज दिवसभर लाईट नाही आहे. आपल्याकडे इन्व्हर्टर आहे म्हणून त्याची लाईट आहे ते, नाहीतर लाईट नाही आहे. तर थोडंसं म्हटलं लवकर जेवा कारण अजून पाऊस आला तर वरी सगळी गडबड होणार. आणि सगळी लोक जेवायला बसलेले आहेत. जेवण करा म्हटलं. आणि आज अख्खा दिवस नुसतं खालीवरी करण्यात गेलाय. गुडगा माझा असला आईसारखं चमकायला लागलं आज खरं सांगते. म्हणसाल ताई काही पण सांगतात पण मी आणि रोहन असं पळत होतो ना दुपारी. जुली तर बिचारी घाबरूनच गेली. जेवा 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 जेवा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती जेवा जेवा. दिवस मावळायचा टाइम आहे. ते आंबे खाली ठेवा चपातीवरले. वदनी कवळ घेऊ बर. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते. नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व. अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळूमामाच्या नावाचं जेवा जेवा. म्हाताऱ्या आजीला आंबा नाही दिला म्हणून का? बरं बरं नका देऊ. आणि लवकरच जेवायला वाढले मी. 7 वाजताच जेवायला वाढले आज तर बरोबर. आणि जेवा म्हटलं कारण का अजून लाईट जाईल. आभाळ आले पाऊस येईल म्हणून काय दमाने जेवा. लाईट आत्ता आली वाटतं. मोटर चालू केली आहे. लाईट नव्हती सकाळपासून. हां आता आले ना लाईट. बर हां 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 हो हो मी पण जेवणार आहे. मी पण जेवणार आहे. लयच गळाली. इकडच्या घरात लाईट का नाही लावली तुम्ही? हा नाही नाही लाईट लावा ना. संध्याकाळचा टाइम आहे. सगळे लाईटी बल्ब लावायचे. हा मोटर बंद करायला सांगा खाली.